नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। शहरी शबरी आदिवासी विकास घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालघर जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये जलद कारवाईची मागणी। खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांचे आदिवासी विकासमंत्र्यांना निवेदन। पालघर जिल्ह्यातील नागरिक क्षेत्रातील आदिवासी नागरिकांसाठी सुरक्षित व सन्मानजनक निवारा उपलब्ध व्हावा या हेतूने शहरी शबरी आदिवासी विकास घरकुल योजना राज्यात राबविण्यात येत आहे। 10 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील शबरी घरकुल योजनेच्या धर्तीवर ही योजना शहरी भागांतही अंमलात आणली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर वाडा नगरपंचायत क्षेत्रातील सुमारे 300 पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शबरी आदिवासी विकास प्रकल्प जव्हार येथे सादर करण्यात आले आहेत। मात्र योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील इष्टांक टार्गेट इंडेक्स अद्याप मंजूर न झाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत आहे। या मुद्द्यावर खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी माननीय डॉक्टर अशोकजी उईके, मंत्री आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन सादर करून विनंती केली की पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये तातडीने इष्टांक मंजूर करून योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू करण्यात यावी। या योजनेमुळे हजारो आदिवासी कुटुंबांना सन्मानाने जगण्याचे हक्काचे घर मिळेल। हा उपक्रम सामाजिक न्याय, समावेशक विकास आणि घर हर गरीब का हक्क या तत्वाशी सुसंगत आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।